कॉलेज एक अशी जागा जिथे आपण फक्त डिग्री नाही मिळवत तर आयुष्यभरासाठी आठवणी कमावतो. ॲडमिशनच्या पहिल्या दिवसापासून ते आजच्या साइन आउट डेपर्यंतचा हा प्रवास खरंच मूव्हीसारखा वाटतोय. पहिल्यांदा कॉलेजमध्ये येताना किती एक्साइटमेंट होती. नवीन लोक, नवीन क्लास, नवीन लाईफ आणि मनात हजार क्वेश्चन्स. हळूहळू लेक्चर्स सुरू झाले, अटेंडन्ससाठी धावपळ सुरू झाली. असाइनमेंट, सबमिशन, वायवा सगळं एकदम स्ट्रेसफुल वाटायचं. पण या स्ट्रेसमध्ये पण मजा होती. कॅन्टीनमधल्या त्या एंडलेस गप्पा, लेक्चर बंक करून फिरणं, एक्झामच्या आधी यावेळी खरंच अभ्यास करू म्हणणं आणि शेवटी एकमेकाकडून ॲन्सर बघणं. कधी क्लासमध्ये हसू कंट्रोल नाही झालं, कधी सरच्या जोक्सवर फेक लाफ करावं लागलं, कधी प्रॅक्टिकलपेक्षा अटेंडन्स इम्पॉर्टंट वाटली, तर कधी इंटरनल मार्क्ससाठी देवाला आठवलं. या कॉलेजने खूप काही दिलं. कॉन्फिडन्स दिला, लोक समजायला शिकवली आणि छोट्या छोट्या मोमेंट्समध्ये हॅपीनेस शोधायला शिकवलं. आणि हो, या जर्नीमध्ये काही स्पेशल लोक पण भेटले. ॲडमिशन फॉर्म भरताना कॅज्युअली सुरू झालेली ओळख कधी क्लोज फ्रेंडमध्ये बदलली कळलंच नाही. अपर्णा माझी क्लोज फ्रेंड, सेम क्लास, सेम ट्युशन आणि एक्झाममध्ये पण जवळपास रोल नंबर येणं, हे कोइन्सिडन्स कमी आणि डेस्टिनी जास्त वाटायचं. आज साइन आउट डे आहे, सगळे हसतायत, फोटोज काढत आहेत, पण मनाच्या एका कोपऱ्यात दुःख पण आहे. कारण आता हे रोजचं रुटीन राहणार नाही. ती सेम बेंच, ती सेम लेक्चर्स, ती अटेंडन्सची टेन्शन आणि कॅन्टीनमधल्या त्या गप्पा सगळं फक्त आठवणीत राहणार. कालपर्यंत कॉलेज कधी संपणार वाटायचं आणि आज वाटतंय थोडा वेळ अजून थांबता आलं असतं तर. काही लोक पुढे दूर जातील, काही कायम कॉन्टॅक्टमध्ये राहतील, पण या कॉलेज डेजची फिलिंग्स कधीच बदलणार नाही. बिकॉज सम चॅप्टर्स डू नॉट एंड, दे स्टे विथ अस फॉर एव्हर. फ्रॉम नर्वस ॲडमिशन डेज टू इमोशनल साइन आउट डे, this journey will always be the most beautiful part of my life.